श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं गावाकडील छोटंसं घर. शहरात किती मोठं घर असलं तरी गावाकडच्या घरची मजाच काही वेगळीच असते. शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि निसर्गाच्या जवळ राहण्याचा आनंद असतो. घरासमोरील अंगण आणि ओटा फार मोठा आहे. समोरच आम्ही पाण्याची टाकी ठेवली आहे. आमचा समोरचा हॉल फार मोठा आहे. त्यामध्ये एक बेड आहे. येथे जास्त सामान आणलेलं नाही आम्ही, कारण येथे फक्त शेतीच्या कामासाठी राहत असतो. हॉलच्या मागची रूम हे आमचे स्वयंपाकघर आहे. येथे छोटेसे देवघर देखील आहे. स्वयंपाकघरामध्ये जास्त भांडे नाही आणलेले, जेवढे गरजेचे आहे ना तेवढेच येथे भांडे आहे. आम्ही येथे गॅस देखील आणला आहे. खास करून पावसात आम्ही तो वापरतो. चूल असल्यामुळे जास्त गरज नाही पडत गॅसवर स्वयंपाक करायची. स्वयंपाकघरात सामान कमी असल्यामुळे स्वयंपाकघर एकदम सुटसुटीत वाटते. स्वयंपाकघराच्या पाठीमागेच पत्र्याचे शेड देखील आहे. तेथे चुलीसाठी जागा ठेवली आहे, कारण चुलीचा धूर जाण्यासाठी एकदम छान जागा आहे. आणि सोबतच येथे बाथरूम देखील आहे. आणि त्यामागे मस्त ओपन जागा आहे. मागे रामफळाचे झाड देखील आहे. त्यानंतर घराच्या बाजूलाच आमचे महादेवाचे मंदिर आहे. छान आणि छोटेसे हे मंदिर आहे. महाशिवरात्रीला आम्ही येथे छान अशी पूजा करून अभिषेक देखील करत असतो. माझे लहाने सासरे दररोज महादेवाची पूजा आणि विधी घेतात. मंदिरासमोरच असलेले धोत्र्याचे झाड, शमीपत्र, बेलाचे झाड, गोकुर्णाचे वेल अशी ही छान झाडे आहेत. मंदिरासमोर गावरंग गाय देखील आहे. येथे खूप छान आणि शांत वाटते. हे होतं माझं गावाकडील साधं आणि सिंपल छोटंसं घर. तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.